मुस्लिम धर्म प्रचारक मुफ्ती सलमान यांना अटक करण्यात आलेली आहे। गुजरात पोलिसांनी मुंबईत येत ही कारवाई केलेली आहे। गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून ही कारवाई केली आहे। पुढील तपासाकरता मुफ्तींना गुजरातला सुद्धा नेण्यात आलेले आहे। गुजरातच्या जुनागडमधल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। 2 आयोजकांच्या अटकेनंतर मुफ्ती सलमान फरार झाले होते। मुफ्ती साहब का स्टेटमेंट रिकॉर्ड किया गया है, लेकिन अभी तक मुफ्ती साहब को इलीगली तरीके से डिटेन करके रखा हुआ है। कुछ बता नहीं रहे हैं, कोई रिप्लाई नहीं दे रहे हैं और काफ़ी लोग यहाँ पे मौजूद है। काफ़ी लोग ने यहाँ पे प्रोटेस्ट भी किया, पीसफुल प्रोटेस्ट भी किया, लेकिन किसी की भी तरफ से कमिश्नर भी आए, एडिशनल सीपी साहब भी आए, लेकिन हम लोग ने सबको रिक्वेस्ट किया कि सर आप 41 का कंप्लायंस कर दीजिए। सुप्रीम कोर्ट का गाइडलाइंस है, रूलिंग है, जो ट्रांसिट एंटीसिपेटरी बेल 15 डेज का हम लोग को मिलता है, हम लोग वो लेके कॉम्प्लाई करेंगे। और जब भी मुफ्ती साहब ने खुद सामने से बोला है कि आपको जब भी पुलिस स्टेशन में हमारी ज़रूरत है, हम आएंगे, आपको पुलिस स्टेशन में आपको कोऑपरेट करेंगे। हमारा जो भी स्टेटमेंट लेना आप ले सकते हैं, लेकिन पुलिस की तरफ से उनको अभी तक डिटेन करके रखा गया है, किसी से मिलने की इजाज़त नहीं है उन्हें। सुबह लगभग अब 8 घंटे हो चुके हैं, 12 बजे उनको घर से लेके आया गया था, 8 घंटे हो चुके, लेकिन अभी तक के कोई भी कोऑर्डिनेशन नहीं है प्रॉपर तरीके से। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आता घाटकोपरमध्ये काय परिस्थिती आहे? लाघवी, ज्या पद्धतीत काल गुजरात ATS मुंबईत आला, मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये त्यांनी जे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत मुफ्ती सलमान यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुफ्ती सलमान यांचे जे समर्थक आहे यांनी मोठ्या प्रमाणात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली। इतर आणखीन जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील थोड्या वेळानंतर गर्दी पुन्हा एकदा वाढली होती आणि त्यामुळेच त्या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं आणि त्यामुळे आपण पाहिलं होतं की मुफ्ती सलमान यांना गुजरातकडे नेण्यासाठी मोठे संकट जे आहेत ते पोलिसांसमोर होते। मात्र एकूणच काल रात्री उशिरानं गुजरात पोलिसांनी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्याहून गुजरातमध्ये घेऊन गेलेले। आपण पाहतोय की 31 जानेवारीचं हा प्रकरण आहे, ज्यावेळी गुजरातच्या जुनागड इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमामध्ये वादग्रस्त वक्तव्य असं त्यांनी भाषण केलं होतं आणि याच भाषणाच्या अनुषंगाने गुजरातच्या जुनागडमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। जे आयोजक आहेत या आयोजकांपैकी 2 आयोजकांना देखील पोलिसांनी अटक केली होती गुजरातच्या। त्यामुळे आज आपण पाहू शकतो की काल रात्री उशिरानं गुजरात ATSने त्यांचा ताबा जरी घेतला असता तरी 24 तासाच्या आत त्यांना आज गुजरात कोर्टामध्ये हजर करायला लागेल, कारण ट्रान्झिट रिमांड घेऊन गुजरात ATS गेलेले आहेत। त्यामुळे एकूणच आता पुढील कारवाई कशा पद्धतीत केली जाते, कारण काल दिवसभरामध्ये संपूर्णपणे मुफ्ती यांची चौकशी झाली होती आणि त्यानंतर रात्री उशिरानं त्यांना मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर केलं होतं आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन गुजरात ATS जे आहे ते गुजरातकडे रवाना झालं। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढील तपास कशा पद्धतीत सुरू राहतं हे देखील पाहावं लागेल। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।